चला प्रथमतः बघ आता तुमचं सगळ्यांचं आपल्या राहुरी ॲग्री अकॅडमीमध्ये स्वागत आहे. बऱ्यापैकी तुम्हाला आपला प्लॅटफॉर्म माहीत असेल किंवा कदाचित तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म नवीन असेल. तर आतापर्यंत साधारणतः जी काही आपली अकॅडमी होती, मेन ब्रांच आपली राहुरीमध्ये होते, ठीक आहे. आणि आता जी आपली ऑफलाईनची एक ब्रांच आपण पुण्यामध्ये ओपन केलेली आहे. आणि एक विद्यार्थ्यांची डिमांड होती, ठीक आहे. ॲग्री असन FSO असन तेव्हापासून विद्यार्थ्याची डिमांड होती की पुण्यामध्ये ऑफलाईन तुम्ही स्टार्ट करा म्हणून. तर आज फॉरेस्ट्रीच्या बॅच निमित्ताने आपण ही जी काही आपली बॅच आहे ही ऑफलाईन पद्धतीनं स्टार्ट करत आहोत, ठीक आहे. तर आता बघा आजच्या सेशनमध्ये तुम्हाला जी काही ऑनलाईन किंवा ऑफलाईनला तुम्हाला आता बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी इन्क्वायरी वगैरे केले, त्याच्यामध्ये जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटली त्याप्रमाणे बघा आज आपण आजपासून आज 16, 17 आणि 18 पासून आपण 3 दिवस कार्यशाळेचं आयोजन केलेलं आहे. म्हणजेच आपण त्याला डेमो लेक्चर म्हणू शकतो, ठीक आहे. आता पोस्टरवर तुम्ही बघितले असेल किंवा आतापर्यंत तुम्हाला इतर लोकांथ्रू इन्फॉर्मेशन वगैरे भेटली असेल, तर जशाप्रमाणे आपली जी काही फॅकल्टी वगैरे आहे, ठीक आहे. तर अदर जी काही फॅकल्टी आहे ती आपली डायरेक्ट टीचिंगच्या वेळेस आणि ऑनलाईन स्वरूपात त्यांचे जे काही डेमो लेक्चर वगैरे आहेत ते आपण पुढे अरेंज करणार आहोत, ठीक आहे. आजच्या शाळेसाठी आणि उद्याचे परत उद्या आणि परवा दिवशी जे काही 16, 17 आणि 18 नोव्हेंबरला कार्यशाळा होणार आहे त्याच्यासाठी आता प्रेझेंट आहे ते आजचं जे काही सेशन असणार आहे, ठीक आहे. एक थोडंसं मी सुरुवातीला एक आपली जी काही बॅच आहे, ठीक आहे, तिचं एक ओरिएंटेशन प्रोग्राम म्हणजेच आपली जी काही अकॅडमी आणि जे काही बॅचेस वगैरे आहे, कोर्सेस वगैरे आहेत त्याची शॉर्ट मध्ये मी ओळख करून देणार आहे, एक 5 ते 10 मिनिटं, ठीक आहे. त्याच्यानंतर डावकर सर आहेत ते स्वतः त्यांचं इंट्रोडक्शन वगैरे करून देतील आणि आजचा जे काही मेजर पार्ट आहे म्हणजे आजचं जे काही सेशन आहे आणि अँसर रायटिंगला आपण कशा पद्धतीने अप्रोच केलं पाहिजे, ठीक आहे. मेन जो सेशन असणार आहे तो कवडे सरांचं होईल, ठीक आहे. हे लेक्चर झाल्यानंतर म्हणजे माझा आणि डावकर सरांचा पार्ट झाल्यानंतर सर पुढे कंटिन्यू करतील, ठीक आहे. तर आजची जी कार्यशाळा आहे बघा ती आता 16, 17 आणि 18 इथून पुढे आज उद्या आणि परवा कंटिन्यू होईल. ही जी कार्यशाळा आहे ही ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला करता येईल. म्हणजे जे काही डेमो लेक्चर्स आहेत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने तुम्हाला फ्री करता येणार आहेत. हे जे सेशन आहेत झालेले हे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं रेकॉर्डेड सुद्धा अवेलेबल असतील, ठीक आहे. आता बघा कदाचित हा पोस्टर तुम्हाला पोचला असेल. जे काही 16 आणि 17 मी ओरली तुम्हाला सांगितलं की सुरुवातीला आता आपला पाठ झाल्यानंतर आबासाहेब कवडे सर आहेत. खूप स्ट्रॉंग त्यांचा एक्सपिरियन्स आहे UPSC मधला. स्पेशली जवळपास 8 वर्षांचा त्यांचा अँसर रायटिंग आणि मेंटरशिप मध्ये त्यांचा जवळपास एक्सपिरियन्स आहे. ज्या काही फेमस IAS अकॅडमी आहेत, ठीक आहे, त्यांच्यामध्ये सरांनी जवळपास 8 वर्ष काम केलेलं आहे. सोबत सरांचा जे काही एक्सपिरियन्स वगैरे आहे 8 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि 6 UPSC CSCच्या मेन्स सरांनी दिलेले आहेत. सोबत इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत. सोबत 4 UPSC चं जे काही आपलं IFS आहे, ठीक आहे, तर त्याच्या सुद्धा 4 मेन्स दिलेल्या आहेत. राज्यसेवेच्या ज्या काही मेन्स वगैरे आहेत त्या सुद्धा सरांनी दिलेल्या आहेत. आणि जी काय आपली ऍग्री MPC वगैरे आहे 21-22 आणि आत्ताची झालेली डिस्क्रिप्टिव्हची जी काही एक्झाम होती ती सुद्धा सरांनी दिलेली आहे. म्हणजेच एक एक्सपिरियन्स प्लस एक स्टुडंट म्हणून सुद्धा सरांना खूप सारा जे काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन असेल त्याच्यामधला एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर डावकर सर वगैरे आहेत. डावकर सर आपला बॉटनीचा पाठ डिलिव्हर करणार आहेत. सरांना सुद्धा बॉटनी ऑप्शनल शिकवण्याचा जवळपास 7 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, ठीक आहे. सर सुद्धा त्यांचं लेक्चर उद्या त्यांचं लेक्चर होईल. मी शॉर्टमध्ये या ठिकाणी तुम्हाला ओळख करून देतो. आणि मी स्वतः डॉक्टर संदीप भुसारी, फाउंडर अँड डायरेक्टर राहुरी ॲग्री अकॅडमी, गेल्या 3 वर्षापासून आपली अकॅडमी चालत आहे आणि त्याचं जे काही मॅनेजमेंट असेल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असेल प्लस फॅकल्टी म्हणून मी अकॅडमीमध्ये वर्क करत आहे, ठीक आहे. आता थोडस ठीक आहे. तर ही थोडस आताचे अपकमिंग 3 दिवस आहे त्याच्याबद्दलची जी काही आपली फॅकल्टी असेल, ठीक आहे, त्याबद्दल आपण बोललो. बघा आजचा जी काय बॅच आहे त्याचा आता ओरिएंटेशन प्रोग्राम आपण थोडक्यात घेऊया. बघा जी काय आपली बॅच आहे, ठीक आहे, ती समजा आजपासून सुरू होते आणि येणाऱ्या 3 महिन्यामध्ये आपली बॅच आपण सिलेबसचा पार्ट आपण कंप्लीट करणार आहोत. सोबतच जे काही अँसर रायटिंग वगैरे असेल किंवा तुमचे इतर डाऊट्स वगैरे असतील त्याचं प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन आपल्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला भेटणार आहे.
ऑफलाईन प्लस ऑनलाईन दोन्ही पद्धतीनं तुम्हाला भेटणार आहे. आणि पुढे जी काही फॅकल्टी वगैरे आहे ती आपण डिटेल त्यांचा ते रोल प्ले करतील. थोडक्यात आता सरांचा मेजर रोल असणार याच्यामध्ये. आपले कवडे सर आहेत, अँसर रायटिंगचा जो काही मेजर पोर्शन वगैरे आहे तो सर सगळा स्वतः हँडल करणार आहेत, ऍग्री असू द्या किंवा बॉटनी असू द्या. तर आजच्या जो काही आपला ओरिएंटेशन प्रोग्राम आहे याचं जे काही गेस्ट कम फॅकल्टी आहेत सर, तर आजचे जे काही गेस्ट आहेत ते आपण सरांनाच आजच्या प्रोग्रामचे गेस्ट म्हणून इन्व्हाइट केलेला आहे. तर आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि अकॅडमीच्या वतीनं एक छोटासा सत्कार त्यांचा आपण या ठिकाणी घेऊया. सर प्लीज. थँक्स. ठीक आहे सर, सरांचा पार्ट जो आहे तो डिलिव्हर करतीलच. आता मी जास्त वेळ घेत नाही, फक्त शॉर्ट मध्ये तुम्हाला अकॅडमी बद्दलचं थोडीशी पार्श्वभूमी देतो. त्याच्यानंतर सरांचाच पार्ट आपल्याला ऐकायचा आहे आणि नंतर माझा जो सेशन असेल तो 18 तारखेला होईल. उद्या बॉटनीचं आपलं डेमो लेक्चर असेल, सब्जेक्टची ओळख वगैरे असेल ते पूर्णतः डावकर सर घेतील. ठीक आहे. त्यानंतर बघा आता थोडंसं अकॅडमी बद्दल मी तुम्हाला सांगतो. व्हाय राहुरी ऍग्री अकॅडमी. बघा गेल्या 3 वर्षापासून आपले अकॅडमी ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीनं रन होते. तर याच्यामध्ये बऱ्याचशा ऑब्जेक्टिव्ह टाईपचे एक्झामिनेशन असेल, त्याचं म्हणजे जो 2021 मेंटरशिप वगैरे असेल, 22 ची बॅच वगैरे असेल, त्याच्यानंतर सरळ सेवेचे एक्झामिनेशन वगैरे होत्या. ठीक आहे. त्याच्यामध्ये पण आपल्या बॅचेस वगैरे होत्या. विद्यार्थ्यांना कंटिन्यू मार्गदर्शन आपला प्लॅटफॉर्म करत आहे. ठीक आहे. तर जवळपास सगळे जर ते विचार जर केला, ऑब्जेक्टिव्ह टाईपचा वगैरे हे जर धरलं आपण एक्झाम वगैरे, तर जवळपास आतापर्यंत एक 500 प्लस विद्यार्थी आपले सिलेक्ट वगैरे झालेले आहेत वेगवेगळ्या एक्झामिनेशनच्या माध्यमातून. बट आता ही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन आहे, याच्यामधला जर एक्सपिरियन्स जर बघितला तर जी काय आपली एफएसओची त्यावेळेस आपली पहिली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती आणि खूप मोठ्या प्रमाणात 200 जागा होत्या. आणि ती जी काय एक्झाम आहे फर्स्ट टाइम डिस्क्रिप्टिव्ह होत होती. प्रत्येक विद्यार्थी होता का प्रत्येकाला कसं लिहायचं, ठीक आहे, इथून सुरुवात होती. आणि जे काही एकंदरीत जे काही विद्यार्थी होते त्यावेळेस म्हणजे खूप गोंधळलेले विद्यार्थी होते. ठीक आहे. म्हणजे हाऊ टू राईट किंवा मी लिहितोय ते कशा पद्धतीने उतरवायचंय, ठीक आहे, किंवा जे लिहितोय जे रिडिंग करतोय तेच पेपरमध्ये येतंय का. अगदी सुरुवातीच्या पिरियडमध्ये जवळपास आता सेम सिच्युएशन तुम्हाला पण ती हँडल करावं लागेल, कारण की फर्स्ट टाइम जर तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह करत असाल तर जवळपास 1 महिनाभर तुम्हाला काहीच त्याच्यातली लिंक लागायची नाही. ठीक आहे. जे लिहितोय म्हणजे लिहू कसं, वाचू कसं, रायटिंगची प्रॅक्टिस कशी करू, त्यांनी सोबत करू की आधी अभ्यास कम्प्लीट करून घेऊ, असे भरपूर क्वेश्चन तुम्हाला पडतील. ठीक आहे. आता बघा त्यावेळेस पण सेम विद्यार्थ्यांची सिच्युएशन होती आणि ती महाराष्ट्रातली पहिली बॅच होती आपली डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं. आणि महाराष्ट्रातली टॉपचे ऍडमिशन आपल्या अकॅडमीला होते. जवळपास 450 प्लस त्या बॅचचे आपले ऍडमिशन होते. ठीक आहे. आणि 450 प्लस 450च्या जे काही विद्यार्थी होते त्याच्यातूनच आपले जवळपास 275 म्हणजे 250च्या आसपास आपले लोक मेन्सला होते. ठीक आहे. मेन्सला होते आणि त्याच्यातूनच इंटरव्ह्यू वगैरे देऊन विद्यार्थी आपले जे काही फायनल सिलेक्शन होते बॅच मधले, त्याच्यामध्ये 300 पैकी 120 विद्यार्थी आपले फायनल सिलेक्ट झाले. ह्याच्यामध्ये टेस्ट सिरीजचा असन आणि इंटरव्ह्यूचे जे काही विद्यार्थी वगैरे असेल याचा त्याच्यामध्ये उल्लेख नव्हता. जे काही 120 विद्यार्थी होते ते पूर्ण आपले कोर बॅचचे होते. ठीक आहे. आता सांगण्याचा माझा उद्देश हा आहे की पहिली बॅच सगळ्या महाराष्ट्राला नवीन होती आणि एमपीसीचं जे काही आपलं एक जे काही आपल्या विद्यार्थ्यांमध्ये एक समजा जो आपण एमपीसी म्हणतो, जो काही आयोग आहे, ठीक आहे, विद्यार्थ्यांच्या बाबतीत जी काही पहिली डिस्क्रिप्टिव्हची भीती होती ती एक्झाम आली होती आणि त्या एक्झाम बद्दल सगळ्यांना भीती होती. तर त्यात पहिली आपली बॅच होती. ठीक आहे. तर खूप छान पद्धतीने आपण ती हँडल केली. आणि इव्हन कंटेंट असन, फॅकल्टी असन, आता तुम्ही बघा जी काही आपली मल्टिपल फॅकल्टी आहे, ठीक आहे, इव्हन जी फॅकल्टी आहे ती खूप सर्च करून, ठीक आहे, मी फॅकल्टी त्या ठिकाणी इन्व्हाइट करत असतो किंवा शोधत असतो ज्यांना की डिस्क्रिप्टिव्हचा ऑलरेडी एक्सपिरियन्स वगैरे आहे. ठीक आहे. आणि डिस्क्रिप्टिव्हच्या एक्झामिनेशन पण दिलेले आहे, सोबत टीचिंग स्किल वगैरे आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा अंदाज घेऊन आपण फॅकल्टी सिलेक्ट करत असतो. अशीच फॅकल्टी आपण एफएसओ ला सुद्धा ठेवली होती आणि खूप टॉपच्या नोट्स असेल, सोबतच टीचिंग वगैरे असेल त्यावेळेस म्हणजे आता इव्हन ऍग्री एमपीसी ला पण आणि एफएसओ ला पण सिच्युएशन अशी होती की जवळपास जे काही एक्झाम देणारे लोक होते, मेन्सची एक्झाम देणारे जे काही लोक होते ते पूर्णतः आपल्या कंटेंटवर डिपेंड होते. म्हणजे एफएसओ ला सुद्धा असेल, ठीक आहे, एफएसओ ला ए टू झेड मुलांनी आपलं कंटेंट फॉलो केलं. त्याच्यानंतर आता लास्ट 24 ची एक्झामिनेशन झाली. ठीक आहे. त्यावेळेस सुद्धा इव्हन तुम्ही जे काही बाकीचे तुमचे मित्र वगैरे असेल किंवा तुम्ही ऐकलं असेल कंटेंट बद्दल, लास्ट टाइम सुद्धा
सगळ्या महाराष्ट्राने जवळपास आपल्या नोट्स वापरल्या. ठीक आहे, मग तशाच पद्धतीच्या जे काही क्वालिटी कंटेंट वगैरे असणार आहे हे सुद्धा आपण ह्या बॅचला देणार आहोत. आणि लास्ट टाइमची जी एक्झाम होती त्याला आपण पीडीएफ फॉर्मॅटमध्ये काय दिलं होतं, कंटेंट दिलं होतं. बट आता ही जी काही बॅच असणार आहे तर याला आपण बुकलेट आणि प्रिंटेड स्वरूपामध्ये मटेरियल देणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे जे काही मटेरियल असेल ते बॅच जॉईन केलेले विद्यार्थी असतील त्यांच्या पुरतं मर्यादित राहील. ठीक आहे, आता हे थोडीशी पार्श्वभूमी सांगितली. त्याच्यामध्ये टॉप मोस्ट फॅकल्टी मी सांगितले की प्रत्येक विषयाला बघा, आता कोणता पण ही टेक्निकल एक्झाम आहे. थोडस सरांशी डिस्कस वगैरे झालं, थोडस युपीसीचा पॅटर्न, त्यातले त्यात परत राज्यसेवेचा पॅटर्न मेन्सचा, आणि ही टेक्निकल एक्झाम थोडासा इकडं डिस्टन्स आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला टेक्निकली बऱ्याचशा गोष्टी ह्या एक्झामसाठी प्रिपेअर करावं लागतात. ठीक आहे, थोडेसे राज्यसेवेचे युपीसीचे क्वेश्चन बघितले तर जनरल टाईप थोडेसे क्वेश्चन पडतात, आणि तुम्ही जर मागचे पेपर जर बघितले ठीक आहे तर हे थोडंसं डिटेलिंग तुम्हाला आन्सर मध्ये करावं लागतं. तर मग अशा पद्धतीनं की प्रत्येक टॉपिक जर बघितला तर आपल्याला डिटेलमध्ये शिकावं लागतो. आता बॉटनीचा पार्ट जर आपण बघितला तर जे ऍग्रीचे विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे की आपल्याकडे थोडासा जे एक नॉर्मल जनरल सिलेबस बॉटनीचा आहे, पण तुम्हाला कोर बॉटनी शिकायचं असेल तर इन डिटेलमध्ये तो सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. अशा पद्धतीनं प्रत्येक सिलेबसचा पॉइंट व्यवस्थितपणे कव्हर करण्याकरता आपण मोस्ट जे काही फॅकल्टी आहे वेल एक्सपिरियन्स ते आपण ठेवलेले. त्याच्यानंतर जो आता बघा एक थोडस मला याबद्दल थोडस बघा बोलायचं आहे की आता बघा एआयचा जरा जमाना आहे. ठीक आहे, बरेचसे लोक चॅट जीपीटी वगैरे असं टूल वापरतात. ठीक आहे, ते कंटेंट थोडंसं आपल्याला रिटर्न एक्झामिनेशनच्या दृष्टीने थोडंसं धोकादायक आहे. तुम्ही रेफरन्स बुक बेस्डच कंटेंट तुम्ही काय केलं पाहिजे, यूज केलं पाहिजे. मग आपल्या ज्या काही नोट्स असणार आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी 100% रेफरन्स बुक जे असतील, स्टँडर्ड रेफरन्स बुक्स, जे की नेहमी जे काही प्रोफेसर वगैरे असतील किंवा जे काही म्हणजे मोस्ट स्टँडर्ड रेफरन्स बुक म्हणजे सगळेच स्टुडंट पासून प्रोफेसर पर्यंत सगळेच जे बुक वापरतात ठीक आहे त्या बुक मधला तुम्हाला डाटा असणार आहे. आणि सिलेबसच्या प्रत्येक पॉइंटला धरून सफिशियंट डाटा तुम्हाला असणार आहे. कदाचित नोट्स बद्दल तुम्हाला माहितीच असेल, तुमचे कोणी मित्र असेल ठीक आहे त्यांना तुम्ही बिंदास विचारू शकता, एकदम बेस्ट क्वालिटीच्या नोट्स तुम्हाला भेटेल. त्याच्यानंतर टॉप क्वालिटी कंटेंट ठीक आहे, रेफरन्स बुक जे वगैरे आहेत ते यूज करून तुम्हाला कंटेंट भेटेल. त्याच्यानंतर टॉप मोस्ट रिझल्टच्या बाबतीत पण आपण बघितलं की जे काही आपली एफएसओ ची बॅच होती त्याचे 120 प्लस सिलेक्शन आपले झालेले आहेत. त्याच्यानंतर ऍग्रीमेन्सचं पण मी तुम्हाला डिस्कस केलं की ऍग्रीमेन्सला जवळपास सगळ्या विद्यार्थ्यांनी राहुरी ऍग्री अकॅडमीचं कंटेंट वापरून त्या ठिकाणी मेन्स दिली. लास्ट टाइम सरांनी पण मेन्स दिली आणि माझंच कंटेंट जवळपास सरांनी त्या ठिकाणी युज केलं. तोपर्यंत माझं सरांचं थोडंसं इंट्रोडक्शन वगैरे नव्हतं आणि त्याच्याच एक तो पॉइंट झाला, त्याच्यामुळे सरांची माझी ओळख झाली. ठीक आहे, मग अशा पद्धतीनं सर पण तुम्हाला सांगतील. म्हणजे आता मी तर शुअर गॅरंटी देतो तुम्हाला की माझं जे काही कंटेंट असेल किंवा आपण जे काही इव्हन बॉटनीचं असेल ऍग्रीचं जे काही कंटेंट असेल त्यांनी 100% तुम्ही त्याच्यावर डिपेंड राहायचे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पाहायची वेळ पण येणार नाही. ठीक आहे, तुम्हाला नोट्स वगैरे बघितल्यानंतर तुम्हाला त्या कळून जातील नोट्स की याच्यात किती कमी आहे आणि काय म्हणजे कितपर्यंत गोष्टी याच्यामध्ये कम्प्लीट केलेल्या आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा आता आता जे काही आपली डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन होती त्याचे फूड सेफ्टी ऑफिसरचे 120 प्लस सिलेक्शन आहेत आणि ऍग्री एमपीसी मेन्सचा जो काही रिझल्ट आहे ठीक आहे तो पेंडिंग आहे. आणि मोस्ट ऑफ द ज्या विद्यार्थ्यांचा रिझल्ट येईल त्यांनी 100% राहुरी ऍग्री अकॅडमीचं कंटेंट वापरलेलं असेल. बघा आता हे जे काही फूड सेफ्टीचे विद्यार्थी होते याच्यामध्ये ज्या काही 8 जागा होत्या ईसीएफच्या क्लास 1च्या त्याच्यापैकी 6 सिलेक्शन आपल्या अकॅडमीचे आहेत. त्याच्यामध्ये प्रदीप आमरे सर वगैरे आहेत ते टॉपर होते. ठीक आहे, त्यांचं सुद्धा मार्गदर्शन मी युट्यूबला ऍड केलेलं आहे, ते व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि यातले जे काही विद्यार्थी असतील आपले आता या ठिकाणी हे सगळे एसीएफ आहे. ही जी टॉपची लाईन आहे याच्यामध्ये जयकुमार पाटील ठीक आहे हा सुद्धा विद्यार्थी याची 11 रँक होती, बट थोडंसं मेरिट आणि कॅटेगरीच्या एसीएफ त्यांना भेटलं नाही. बट इंटरव्ह्यू साठी टॉप रँक घेतलेले कॅन्डिडेट येते. ठीक आहे, अशा पद्धतीने यांचे सगळ्यांचे लेक्चर आपण थोडंसं तुम्हाला बूस्ट करण्याकरता किंवा जे काही सुरुवातीला भीतीचं वातावरण असतं त्याच्याकरता त्यांचे लेक्चर वगैरे पण आपण अटेंड करणार आहेत. बाकीचे हे सगळे विद्यार्थी वगैरे असतील. ठीक आहे, या ठिकाणी हे दडस वगैरे असेल, घुगे वगैरे असेल, ही जोड होती म्हणजे बेस्ट. दोघं क्लासला यायचे, टेस्टला यायचे, टेस्ट वगैरे असल्यावर ते तिकडं करमाळ्याला प्रॉपर तिकडून यायचे दोघं जोडीनं आणि दोघं सेम ड्रेस त्यांनी घालून इंटरव्ह्यू दिला, मॉक दिला आणि फायनल सिलेक्शन झालं. म्हणजे थोडक्यात सांगतो काय तुम्हाला, एक भीती या ठिकाणी तुम्ही ठेवायची नाही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशनची. आणि तुम्ही पहिल्या दिवसापासून केलं तर 100%. मी तुम्हाला आता फोटोग्राफ मी ऍड केला नाही, हे जे काही रिझल्ट होते असे तुमच्यासारखे विद्यार्थी यायचे टेस्टला
आणि फायनल रिझल्ट मध्ये हे जे चेहरे दिसत आहेत तुम्हाला हे कंटिन्युअसली टेस्टला असायचे, प्रत्येक टेस्टला असायचे. आता टेस्टच्या संदर्भात सर डिटेल पुढे बोलणार आहे. आता बघा त्यानंतर हे बाकीचे कॅन्डिडेट वगैरे आहे. आता प्रत्येकाचं नाव आणि डिटेल या ठिकाणी सांगणं शक्य नाही. ठीक आहे, शक्य तेवढे या ठिकाणी फोटोग्राफ मी टाकलेत. ठीक आहे, आता त्याच्यानंतर बॅचचं तुम्हाला डिटेल्स कळले असेल. ऍग्रिकल्चरची जी काय आपली बॅच आहे समजा ती आजपासून सुरू झाली, सोबत बॉटनीची सुद्धा आजपासूनच सुरू झालेली आपली सेपरेट कोर्स प्लस इंटिग्रेटेड बॅच वगैरे आहे. आणि याच्यामध्ये मेंटॉरशिप जे काय आपले टेस्ट स्पेशल टेस्ट सिरीजचं काम जे असणार आहे ते सर स्वतः हँडल करणार आहेत. त्याच्यानंतर मी स्वतः तुम्हाला ॲग्रोनॉमी आणि सॉइलचा जो काही पार्ट आहे पेपर, आपला जो ऍग्रिकल्चरचा पेपर आहे त्याच्यामध्ये मी हा पार्ट तुम्हाला शिकवणार आहे. त्याच्यानंतर बाकीची जी फॅकल्टी आहे बेस्ड ऑन रिक्वायरमेंट, ठीक आहे, रिक्वायरमेंट नुसार आपण फॅकल्टी ठेवलेली आहे. प्रत्येक सब्जेक्टला स्पेशल फॅकल्टी आहे. त्याच्यामध्ये बघा इकॉनॉमिक्सचा पार्ट आहे तर ते डॉक्टर योगेश निकम सर शिकवतील. खूप इकॉनॉमिक्स मध्ये त्यांचा खूप म्हणजे खूप दिवसापासून आणि बेस्ट एक टीचिंग करतायत सर. त्याच्यानंतर कळसकर राहुल सर आहेत जे की MSc प्लांट पॅथॉलॉजी आहेत. जवळपास 10 वर्षांचा त्यांनी सुद्धा प्रिपरेशन वगैरे जे आहे डिस्क्रिप्टिव्हचं त्यांनी केलेलं पण आहे आणि जवळपास 10 वर्षापासून ते टीचिंग या क्षेत्रामध्ये आहे. कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन प्लस अकॅडमीचा जो पार्ट असेल. त्याच्यानंतर दुर्गेश नारवडे सर वगैरे आहेत ते तुम्हाला एंटोमॉलॉजीचा पार्ट घेणार आहे. ठीक आहे, तर सर सुद्धा ARHच्या ज्या काही डिस्क्रिप्टिव्ह एक्झामिनेशन वगैरे आहेत त्या एक्झामिनेशन सर सध्या देते. त्यांना MSc BSc ला गोल्ड मेडल वगैरे आहे. त्याच्यानंतर नेहा पोटे मॅडम PhD आहे सर मॅडमची आणि जवळपास 6 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे एक्सटेन्शन एज्युकेशन मध्ये. बघा आता तुम्ही जर सिलेबसला आता थोडंसं तुम्हाला वाटत असेल सिलेबस तुम्ही बघितला असेल तर नेहा पोटे मॅडम आहेत एक्सटेन्शन साठी. तुम्ही जर सिलेबस मध्ये बघितलं फक्त ऍग्रिकल्चर एक्सटेन्शन इम्पॉर्टन्स अँड रोल एवढाच पार्ट आहे. बट तुम्ही लास्ट टाइमचा जर क्वेश्चन पेपर बघितला तर खूप डेप्थ मध्ये क्वेश्चन पडलेला आहे. म्हणजे याचा अर्थ काय तुम्हाला जो एक्सटेन्शन आहे तो डिटेल मध्ये करायचा आहे. त्याच्यामुळं सिलेबसला जरी तुम्हाला छोटा पॉईंट दिसत असला तरी तुम्हाला डिटेलमध्ये तो शिकायचा आहे. त्याच्यानंतर बघा जे काही जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग आहे त्याच्याकरता डॉक्टर आदिती राजने मॅडम आहेत. मॅडमला सुद्धा जो काही टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे सोबतच ARHच्या जे काही एक्झामिनेशन वगैरे आहे डिस्क्रिप्टिव्हचा त्याचं सुद्धा प्रिपरेशन आहे. खूप बेस्ट वेने आपल्याला जेनेटिक्स अँड प्लांट ब्रीडिंग शिकवतील तो जो की ऍग्रिकल्चर ऑप्शनल मधला आहे तो. ठीक आहे, त्याच्यानंतर हॉर्टिकल्चर साठी डॉक्टर शुभम भोसले सर आहेत. सरांची PhD वगैरे जी आहे ती MPKV राहुरी मधून झालेली आहे. अशा पद्धतीनं आपल्याला जो काही ऍग्रिकल्चर ऑप्शनल आहे त्याच्याकरता फॅकल्टी असणार आहे. आता जे काही नेक्स्ट पार्ट असेल याच्यामध्ये जो काही आता बॉटनीचा पार्ट असणार आहे ते सर स्वतः इंट्रोड्यूस करतील. त्यांची पण ओळख एक थोडक्यामध्ये करून देतील आणि नेक्स्ट सर थोडक्यात इंट्रोडक्शन वगैरे देतील. सरांचं इंट्रोडक्शन देतील आणि त्याच्यानंतर सर आपला जो काही सेशन आहे तो कंटिन्यू करतील. ओके सर या प्लीज. गुड इव्हनिंग सर्वांना. सो मी सगळ्यात फर्स्ट माझा इंट्रो करून देतो, देन आपल्या विषयाची ओळख करून देतो. सो मी सिद्धार्थ डावकर मागील 7 वर्षापासून बॉटनी शिकवत आहे. माझं एज्युकेशन BSc बायोटेक्नॉलॉजी देन MSc बॉटनी आहे आणि मागील 7 वर्षापासून मी सुद्धा स्वतः प्रिपरेशन करतोय. इव्हन मी बॉटनी ऑप्शनल सुद्धा शिकवत आहे. मग लक्षात घ्या आपण पूर्ण आता हा जो बॉटनी ऑप्शनल आहे हा कसा असणार आहे, त्यामध्ये आपण काय पाहणार आहोत, त्याचा पूर्ण जो काही आपला सिलेबस असणार आहे तो कशा प्रकारे आपण डिकोड करणार आहोत. त्याचबरोबर जो डिकोड केलेला सिलेबस असेल त्याला आपण कशा प्रकारे प्रश्नांच्या ओरिएंटेड पाहणार आहोत हे ते त्यावेळेस आपण डिस्कस करणार आहोत. त्याचबरोबर जे उद्या आपलं लेक्चर असणार आहे 17 तारखेला ते स्पेशल बॉटनी ओरिएंटेशन बद्दल असणार आहे. मग त्यामध्ये सिलेबस डिकोडिंग असेल, इव्हन बॉटनीचा पेपर कशा प्रकारे आहे त्याबद्दल ते लेक्चर असेल, इव्हन प्रिव्हियस इयरचा आपण एक पेपर तो पण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. मग लक्षात घ्या ज्यावेळेस आपण बॉटनीचा सिलेबस पाहू, सो बॉटनीचा सिलेबस हा आपल्याला 10 पॉईंट मध्ये डिवाइड झालेला आहे. मग त्यामध्ये काही सेक्शन A चा पार्ट असणार आहे, इव्हन काही पार्ट हा सेक्शन B चा असणार आहे. मग सेक्शन A सेक्शन B यामध्ये जर आपण नंबर ऑफ क्वेश्चन पाहिले तर 8 आहेत आणि जर 8 क्वेश्चनचा पॅटर्न पाहिला तर या 8 क्वेश्चन मध्ये कोणत्या पॉइंट वरती म्हणजे आपण ज्यावेळेस सिलेबस डिकोड करू त्या सिलेबस मध्ये कोणत्या पॉइंट वरती कशा प्रकारे प्रश्न असणार आहे. मग काही आपल्याकडे शॉर्ट नोट्स असतील, काही लॉंग आन्सर क्वेश्चन आहे. मग लॉंग आन्सर क्वेश्चन, शॉर्ट नोट्स हे सर्व
आपण ओरिएंटेशन लेक्चर मध्ये पाहणार आहे की जे कसं कंडक्ट करायचं. त्याचबरोबर आपल्या बॉटनीमध्ये सिलेबस नुसार ज्या ज्या पॉइंटला एक्सपर्ट फॅकल्टी हवे ते आपण एक्सपर्ट फॅकल्टी घेतलेले आहेत. मग आता आपले काही पॉइंट्स असतील की जे पॉइंट्स फक्त ते खास एक्सपर्ट फॅकल्टीज रन करू शकतात. सो अशा वेळेस तेच फॅकल्टी ते पॉइंट काय करणार आहेत कव्हर. त्याचबरोबर जे काही आपल्याकडे बॉटनीचे लेक्चर असतील त्या बॉटनी लेक्चरमध्ये आन्सर रायटिंग पासून तर आपल्याकडे इव्हॉल्युशन पर्यंत सर्व पार्ट सर पाहणारे स्वतः, म्हणजे ऍग्रिकल्चरचं असेल किंवा बॉटनीचं असेल. कारण सरांचा जो आन्सर रायटिंगचा एक्सपिरियन्स आहे तो भरपूर आहे. त्याचबरोबर माझ्याकडे टीचिंगचं स्किल आहे. इव्हन ते टीचिंग तुम्हाला एवढ्या चांगल्या प्रकारे होईल की एकदा झालं की पुन्हा करण्याची गरज पडणार नाही. इव्हन ते तुमच्या माइंडमध्ये फिरत राहील आणि माइंडमध्ये फिरलं की बरोबर लक्षात घ्या, जर आपण ऍग्री पाहिलं बॉटनी पाहिलं तर मोस्ट ऑफ पार्ट कॉमन आहे. आणि जर मोस्ट ऑफ पार्ट कॉमन असेल, ऍग्री म्हणजे काही वेगळं नाहीये, द पार्ट ऑफ बॉटनीच. आणि जर पार्ट ऑफ बॉटनी असेल तर बॉटनीचा जो एम असेल किंवा बॉटनीचा जो सोल असेल तोच आपल्याला ऍग्रीमध्ये पाहायचा आहे. सो ऍग्री आणि बॉटनी ह्या दोघांमध्ये म्युच्युअल रिलेशन पाहायचंय आपल्याला. आणि जर म्युच्युअल रिलेशन पाहत असेल तर आपला हा पूर्ण स्ट्रक्चर म्हणजे ऍग्री आणि प्लस बॉटनी हा एकदम सोपा असणार आहे. आणि हा सोपा करण्याचं काम आमचं आहे. म्हणजे जे काही तज्ज्ञ फॅकल्टी असेल ते सगळं सोपं करून देतील. देन तुम्ही जे आन्सर रायटिंग करताल त्याला सोपं करण्याचं काम सरांचं आहे. आणि त्याचं इव्हॉल्युशन करून सर तुम्हाला योग्य वेळी काय आन्सर करायला हवं. समजा बॉटनी असेल तर कुठे कोणती डायग्राम असायला हवी, त्या डायग्रामचं वेटेज कसं असेल, त्या डायग्राममुळे पेपरचं इम्प्रेशन कसं होईल, हे सगळं तुम्हाला सर त्यावेळेस कव्हर करतील. मग लक्षात घ्या, जर आपण बॉटनीची फॅकल्टी पाहिली तर ही पूर्ण बॉटनीची फॅकल्टी आहे. यामध्ये मी स्वतः आहे, त्याचबरोबर मठ सर आहेत, शिर्के सर आहेत आणि राहुल सर आहेत. हे त्या पॉइंट नुसार मग आपले जे सिलेबस डिकोडिंग नुसार मी तुम्हाला ते उद्या सांगेल उद्याच्या लेक्चरमध्ये की त्या पॉइंट नुसार कोणती फॅकल्टी कोणता पॉइंट कव्हर करतील. त्याचबरोबर ते कव्हर करत असताना कशा प्रकारे नोट्स असतील. इव्हन सरांनी तुम्हाला सांगितलं की नोट्सचा पॅटर्न कसा असणार आहे. लक्षात घ्या, जर तुम्ही राहुरीच्या नोट्स रेफर केल्या तर बाकीच्या नोट्स रेफर करू नका, कन्फ्युजन क्रिएट होते. आपल्याला फक्त कन्सेप्ट समजून घ्यायची आहे, ती कन्सेप्ट डोक्यामध्ये सेव्ह करायची आहे आणि एक्झामला कशी राईट करायची ते एक पॅटर्न समजून घ्यायचं आहे. एवढं सिम्पल काम आहे. बाकी जर आपण जास्त वाचत बसलो लाईक ॲज अ ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न, तो इथे काम नाहीये. सो आपल्याला ते सगळं हे बॉटनी फॅकल्टी मधून तुम्हाला ते कव्हर करून दिलं जाईल. आणि या बॉटनीचं जे काही स्पेशल ओरिएंटेशन लेक्चर असेल ते तुम्हाला उद्या याच ठिकाणी बरोबर 5 वाजता मिळून जाईल. त्यानंतर बॉटनीसाठी तुम्हाला मेंटर अँड चीफ मेंटर जे ऍग्रीचे आहेत तेच या ठिकाणी असणार आहे की जे तुम्हाला प्रत्यक्ष 1 to 1 मेंटरशिप करण्यासाठी. त्याचबरोबर आपला जो सिलेबस असणार आहे तो दिलेल्या वेळेतच पूर्ण होईल. त्याचबरोबर आन्सर रायटिंग, त्यांचं इव्हॉल्युशन, देन त्यांच्यामध्ये काही चेंजेस असतील ते सर्व मेंटर अँड चीफ मेंटर ऍग्री प्लस बॉटनी हे दोघेही कव्हर करणार आहेत. त्यानंतर आपल्या ह्या बॅचेसच्या पूर्ण वैशिष्ट्ये आहेत किंवा काही फीचर्स आहेत की ज्यामध्ये पीडीएफ नोट्स असतील, आन्सर रायटिंग बद्दल इन्फॉर्मेशन असेल, सिलेबस कव्हरिंग बद्दल पॉइंट्स असतील, इव्हन आन्सर रायटिंग कशा प्रकारे असायला हवं हे, किंवा आपल्याकडे जे टेस्ट असतील, ही सर्व माहिती या ठिकाणी आहे. त्याचबरोबर आपलं जे ऑफलाईन सेंटर आहे ते म्हणजे आपल्याकडे असणारं राहुरी ऍग्री अकॅडमी. या ठिकाणी ऑफलाईन टेस्ट कंडक्ट होतील किंवा ऑफलाईन लेक्चर कंडक्ट होतील. त्याचबरोबर पूर्ण बॅच ही हायब्रिड फॉर्म मध्ये असणार आहे, मीन्स ऑफलाईन प्लस ऑनलाईन. आणि आन्सर रायटिंगचा जो काही प्रोग्राम असणार आहे ते सर स्वतः कव्हर करणार आहेत. इव्हन सरांचा इंट्रो तुम्हाला सरांनी दिलेला आहे तरी मी पुन्हा रिपीट करतो. सर आपल्याकडे आबासाहेब कवडे सर, भरपूर अनुभव आहे, भरपूर. जेवढा तुम्हाला फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्या. कारण त्यांच्याकडे जसं आपण म्हणतो नॉलेजचं भंडार, तसं म्हटलं तरी चालेल, भरपूर आहे. एवढे पेपर लिहिलेत, पेपर पाहिलं की लगेच त्यांना कळून जाईल की यामध्ये काय कमी आहे. जेवढा फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्या, कारण जागा खूप आहे, नियर अबाउट 144. आणि जागेच्या मानाने मुलं खूप कमी ऍक्टिव्ह आहेत. आणि जर मुलं कमी ऍक्टिव्ह असतील तर आपण त्यामध्ये लगेच रेसमध्ये रन होतोय. आणि रेसमध्ये रन होत असेल तर त्यासाठी बेस्ट ऑप्शन म्हणजे सर स्वतः आहेत की जे तुम्हाला प्रत्येक पॉइंटचा एकदम योग्य प्रकारे अनालिसिस करून मार्गदर्शन करतील. सो सरांचा परिचय करून देतो. सर आन्सर रायटिंग प्लस टेस्ट सिरीजचा आन्सर रायटिंग प्लस इव्हॅल्युएशन करतील. त्यांचा 8 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. त्याचबरोबर त्यांनी 6 युपीएससी मेन्स, 1 इंटरव्ह्यू दिलेला आहे. त्याचबरोबर 4 इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या मेन्स दिलेल्या आहेत, 6 एमपीएससीच्या मेन्स दिलेल्या आहेत. त्याचबरोबर 2 ऍग्रिकल्चर सर्व्हिसचे इंटरव्ह्यू आणि जे काही रायटिंग असेल ते दिलेलं आहे. मग यावरून तुम्हाला एक अंदाज आला असेल की आपल्याकडे हे जे सर असणार आहेत यांच्याकडे किती रायटिंगचा एक्सपिरियन्स असेल. आणि जेवढा आपल्याला यांचा फायदा करून घेता येईल तेवढा करून घ्या.
आणि जेवढं फायदा तेवढं आपल्याला नंतर पोस्टसाठी हेल्प राहणार आहे. सो मी आता सरांना इन्व्हाइट करतो, ते पुढचा प्रोग्राम कंडक्ट करतील. त्यामध्ये ते सांगतील तुम्हाला की आन्सर रायटिंग बद्दल जी काही डिटेल इन्फॉर्मेशन असेल ते सर सर्व कव्हर करतील. येस सर, प्लीज.